नमस्कार, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे आलेलो आहे. गोंदवले बुद्रुक येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा मध्ये आलेलो आहे. आज आज आपण जे बघत आहात ते आश्रमशाळेतील माजी विद्यार्थ्यांची विद्यार्थी परिषद हा मेळावा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा माजी विद्यार्थी फाउंडेशन ही नवीन एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमा अंतर्गत आज या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषद हा मेळावा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सोबत आहेत या फाउंडेशनचे पदाधिकारी. खरं तर या फाउंडेशनचा काय उद्देश आहे किंवा काय कार्य आहे या संदर्भात आपण या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधणार आहोत. की 2 वेळेचं त्या घरात पुरतं अन्नच भेटत नाही तर त्या घरात त्यांचे वडील दारूच्या व्यसनी होतेच, पण परिस्थिती अत्यंत बिकट होती ना. त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यांच्या आई त्यांना आपल्या भावाच्या गावाकडे घेऊन गेल्या. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कोणताही महान पुरुष तुम्हाला असा भेटणार नाही की तो श्रीमंत परिस्थितीत जन्माला आला आणि महान झाला. मित्रांनो, हो का, प्रत्येक माणसाला एक परिस्थितीच घडवत असते, माणसाला परिस्थिती बिघडवते. दुःखी समाज आपण सावरला पाहिजे. मित्रांनो, अंधश्रद्धा ही आपल्यातून. या फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल राऊत आपल्या सोबत आहेत. विद्यार्थी परिषदेचा काय हेतू आहे किंवा फाउंडेशनचे काय कार्य आहे अशी विविध संकल्पना आपल्याला सांगत आहेत. नमस्कार, मी अनिल राऊत, श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा माजी विद्यार्थी फाउंडेशन या संघटनेचा अध्यक्ष. आम्ही सर्व या संस्थेचे, या शाळेचे माजी विद्यार्थी सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी शिक्षण घेणारे आजी विद्यार्थी असतील किंवा या ठिकाणावरून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी असतील, यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक मदतीसाठी श्री संत गाडगे महाराजांच्या नावाने श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा माजी विद्यार्थी फाउंडेशन या सामाजिक संघटनेची स्थापना 2014 सालापासून आम्ही करण्याचा विचार चालू केला आणि त्याचं पूर्णपणे जे काम आहे ते 2018 या सालापासून आम्ही पूर्ण क्षमतेने करत आहोत. आणि ही संघटना स्थापन करण्या पाठीमागचा आमचा माजी विद्यार्थ्यांचा जो मुख्य हेतू जो आहे तो या शाळेतून जे शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये त्यांना करिअर मार्गदर्शन असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे जे शिक्षणामध्ये काही अडचणी येत असेल त्या अडचणी सोडवण्यासाठी लागणारी मदत असेल किंवा गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा सोहळा असेल, असे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही या निमित्ताने करत असतो आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचा गुणगौरव करत असतो. आजच्या दिवशी आम्ही माजी विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयांवरती चर्चा करण्यासाठी माजी विद्यार्थी परिषद या छताखाली आम्ही एक परिसंवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या परिसंवादाचा पुढील जे रूपरेषा आहे ते माझे सहकारी माजी विद्यार्थी फाउंडेशनचे सचिव माननीय विनोद काळे सर पुढील या परिषदेची माहिती तुम्हापर्यंत देतील. तर आत्ताच आपल्याला राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे फाउंडेशनची स्थापना काय झाली आहे. तर दिशा कशी आहे या फाउंडेशनची? ह्या माजी विद्यार्थी फाउंडेशन मध्ये जे आजी विद्यार्थी आहेत किंवा माजी विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही कार्य करण्याचं ठरवलं आहे. तर असे विद्यार्थी शोधणे आमच्यासाठी कठीण काम आहे, पण आम्ही प्रत्येक शाळा असतील किंवा आश्रमशाळा असतील किंवा आश्रमशाळेच्या बाहेरचे काही विद्यार्थी असतील की जे शिक्षणापासून वंचित आहेत, परंतु शिक्षणापासून वंचित असण्याची कारणं तर काही विद्यार्थ्यांना आई नाही, काही विद्यार्थ्यांना वडील नाहीत किंवा काही विद्यार्थ्यांना दोन्ही नाही. अशा विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहेत म्हणजे त्याला शैक्षणिक असतील, सामाजिक असतील
किंवा आर्थिक असतील, तर या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही 2014 साली संत गाडगे महाराज आश्रमशाळा माजी विद्यार्थी फाउंडेशन स्थापन केली. या स्थापनेनंतर आम्ही या शाळेमध्ये दरवर्षी संत गाडगे महाराज आश्रमशाळा जयंती, संत गाडगे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव असेल, त्यानंतर संत मानेबाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल, या कार्यक्रमाचं औचित्य साधून या गोर गरीब किंवा होतकरू विद्यार्थ्यापर्यंत फाउंडेशन मार्फत जी मदत करता येईल ती आम्ही या फाउंडेशनच्या मार्फत मदत करण्याचं कार्य करतोय. आणि या कार्यासाठी सर्व माजी विद्यार्थी आतोरात कष्ट घेत आहेत. काही विद्यार्थी आर्थिक मदत करत आहेत, काही विद्यार्थी सामाजिक मदत करत आहेत आणि काही विद्यार्थी वेळेनुसार इथे येऊन या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाचं काम करत आहे. त्या विद्यार्थी परिषदेत स्वागत अध्यक्ष आणि या फाउंडेशनचे सदस्य सागर भारती आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. मानदेश भूषणची. नमस्कार. श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा माजी विद्यार्थी फाउंडेशन, या फाउंडेशनचा आज विद्यार्थी परिषद 2024. आज विद्यार्थी परिषदेमध्ये अनेक विषय घेतलेले आहेत. तर मी थोडक्यात तुम्हाला या विद्यार्थी परिषदेचं कार्य सांगतो की गेले अनेक वर्ष झालं आश्रमशाळेतून विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहेत. हे देशाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळ्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आहेत. तर ह्या सर्वांना एका मंचावर आणणं हे फाउंडेशनचं उद्देश होतं. सुरुवातीच्या काळात एक 5-50 आम्ही माजी विद्यार्थी एकत्र आलो, एक कार्यकारिणी स्थापन केली, त्याचा उद्देश स्थापन केला आणि त्या पद्धतीनं काम करायला लागलो. आता सध्या आपल्या फाउंडेशन मध्ये माजी विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ 1,500 मुलं आहेत. ही सर्व मुलं वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त आश्रमशाळेमध्ये येतात आणि त्या पद्धतीनं आश्रमशाळेतील जी मुलं आहेत आता शिकणारी आणि इथून बाहेर पडलेली आहेत त्यांना शैक्षणिक मदत करतात. त्याचबरोबर फाउंडेशन थ्रू आपण दरवर्षी जे शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करतात त्यांना परमपूज्य यशवंतराव माने महाराज युवा विद्यार्थी पुरस्कार आपण देतो. असे जवळजवळ 3-4 पुरस्कार आपण गेल्या 3-4 वर्षामध्ये दिलेले आहेत. त्यातला पहिला पुरस्कार आपण प्राध्यापक तेजस्विनी शिंदे मॅडम यांना दिलेला आहे. दुसरा पुरस्कार आपण डॉक्टर सागर गोडर साहेब यांना दिलेला आहे आणि तिसरा पुरस्कार आपण डॉक्टर वसंत मासाळ साहेब यांना दिलेला आहे. या पुरस्कारातून त्यांचं कार्य हे जनसामान्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांनी त्याच्यापासून आदर्श घेऊन पुढे वाटचाल करावी म्हणून ते पुरस्कार आपण देतो. दुसरी गोष्ट आहे की दरवर्षी आपण विद्यार्थी परिषद घेतो. त्या विद्यार्थी परिषदेमध्ये आपण वेगवेगळे ठराव घेतो. आताचे जे ठराव आहेत ते यशवंतराव महाराज करिअर मार्गदर्शन व व्यावसायिक मार्गदर्शन असं आपण एक मंच स्थापन करणार आहोत. 10वी नंतर मुलं बाहेर पडतात, मग त्यांनी ITI करायचा, डिप्लोमा करायचा, मेडिकल फील्डमध्ये जायचं का कोणतं व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचं, MPSC UPSC चा स्टडी करायचा, अशा पद्धतीनं आम्ही आजच्या पहिल्या सत्रामध्ये डिस्कस करणार आहोत. दुसरा विषय आहे आमचा की आश्रमशाळेतल्या मुली ज्या बाहेर पडलेल्या आहेत त्यांचं सबलीकरण, ते एका मंचावर येऊन त्या कशा पद्धतीने हँडल करता येईल तो एक विषय आहे. तिसरा विषय आहे आमचा की बाबा आता इथून पुढे जी मुलं बाहेर पडलेली आहेत की गेले 10-15 वर्षामध्ये की ते आता कुठल्या फील्डमध्ये काम करतात त्यांना एकत्र घेऊन येणं आणि त्यांना व्यवसाय मार्गदर्शन देणं. त्यामध्ये मग वेगवेगळे व्यवसायाचे कोर्स असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा त्याच्या माध्यमातून त्या मुलांना बँकेतून कसं फंडिंग मिळेल त्या पद्धतीने त्यांच्या पुढे जाणं. ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व कार्य आम्ही या फाउंडेशनद्वारे आता सध्या राबवत आहोत. अनेक मुलांना आम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये, लॉ क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेऊन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मदत करत आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं आहेत, काही मजूर आहेत, काही शेतकरी आहेत, काही लोक MPSC UPSC माध्यमातून नोकरीमध्ये आहेत, काही लोक व्यावसायिक आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलं आम्ही एका मंचावर आलेलो आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की जेवढी मुलं आश्रमशाळेतून बाहेर शिकून गेलेले आहेत पुन्हा त्या पाखराने एकत्र यावं आणि जे आपले नवीन बांधव आहेत जे आश्रमशाळेमध्ये शिकतात आणि आता 4-5 वर्षापूर्वी 10वी पास होऊन बाहेर गेलेत अशा लोकांना एक मार्गदर्शक मंच म्हणून हा श्री संत गाडगे महाराज माजी विद्यार्थी फाउंडेशन आपण स्थापन केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता जे अध्यक्ष आहेत ते अनिल राऊत आपल्याशी बोलले, सचिव आहेत विनोद काळे सर आहेत, पुन्हा उपाध्यक्ष आहेत आशिषजी माने साहेब आहेत, या संस्थेच्या कार्याध्यक्ष सौभाग्यवती तेजस्विनी शिंदे मॅडम आहेत. म्हणजे असे वेगवेगळे आहेत. या संस्थेचे खजिनदार शहाजी खांडेकर साहेब आहेत. अनेक लोक आहेत. आजच्या विद्यार्थी परिषदेचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मासाळ सर होते. प्रमुख वक्ते हे प्राध्यापक
अमोल तरंगे सर होते. या विद्यार्थी परिषदेचे आजचे जे प्रमुख अध्यक्ष होते ते प्राध्यापक महादेव राठोड होते. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक येऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन करतात. या शाळेतील माजी विद्यार्थी असतील, आजी विद्यार्थी असतील, आमचे संचालक आहेत जे आमचे पहिल्यापासून मार्गदर्शक आहेत, आदरणीय बाळासाहेब माने, तेही आमच्या पाठीवर कायम प्रेमाचा आणि शाबासकीची हात ठेवतात. त्या सर्वांमुळे हे शक्य होतंय. इथून पुढे जाऊन आम्ही गाडगे महाराजांची विचारसरणी, परमपूज्य माने महाराज यांची विचारसरणी आचरणात आणून एक नवीन समाज जो समतेवर आधारित असेल, जातीविहीन समाज असेल आणि सर्वजण हे येणाऱ्या पिढीला सक्षम करू आम्ही अशी ग्वाही देतो आणि थांबतो. गोंदवली येथील आश्रमशाळेचे माजी विद्यार्थी आज आपल्या सोबत आहेत. डॉक्टर वसंत मासाळ ते आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत. मी या आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी आहे. 1993 साली मी पहिल्यांदा 5वीला ऍडमिशन घेतलं. 1999 साली माझी इयत्ता 10वी झाली. 10वी झाल्यानंतर मी वैद्यकीय शिक्षण घेऊन माझं BHMS शिक्षण घेऊन पूर्ण करून मसवड या ठिकाणी माझा वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे. 2011 साली मसवड नगरपालिकेच्या माध्यमातून मी पहिल्यांदा निवडणूकही लढवली सामाजिक काम करण्यासाठी आणि चांगल्या मताने निवडून आलो. नगराध्यक्ष पद भूषवून मसवड सारख्या मोठ्या सिटीचं काम करण्याचं भाग्य मला मिळालं आणि मसवड नगरपालिकेचा चेहरामोहरा बदलण्याचं एक भाग्य मला का मिळालं त्याचं मूळ कारण आहे की मी 1999 साली या आश्रम शाळेत गोंदवली या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि एक सामाजिक बांधिलकी माझ्या मनामध्ये गाडगे महाराजांचे विचार, माने साहेबांचे विचार, माने बाबांचे विचार रुजले आणि त्या माध्यमातून खरं तर एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा मनामध्ये निर्माण झाली. म्हणूनच ही सामाजिक काम करण्याची एक इच्छा किंवा एक मनातली भावना निर्माण झाली आणि म्हणून हे काम मी सतत त्या पद्धतीने करतो आहे. 2011 साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली, परंतु तिचा फायदा पहिल्यांदा माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी करावा असं मला वाटलं. कारण माझ्या एका छोट्याशा गावामध्ये जर मुलींचं शिक्षण होत नसेल तर मग त्या शिक्षणाला काही अर्थ राहणार नाही असं मला वाटलं. म्हणून मी 2012 साली पहिल्यांदा मुलींसाठी शाळा ओपन करण्याचं ध्येय मनामध्ये ठेवलं आणि मासावड सारख्या छोट्या गावामध्ये मानगंगा वैद्यकीय शिक्षण संस्था ओपन करून मुलींच्या शिक्षणासाठी, खास करून जे ग्रामीण भागातली धनगर समाजातली मुलं आहेत त्या मुलींसाठी शाळा ओपन केली. आज त्या ठिकाणी इयत्ता 1ली ते 10वीचं इंग्रजी माध्यमचं शिक्षण, त्याच्यानंतर जे ग्रामीण भागातले इयत्ता 10वी 12वीचे मुलं पास होत आहेत त्याला व्यवसाय शिक्षणाचं मार्गदर्शन मिळावं, त्याने त्याचा स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा राहून करावा म्हणून आपण DMLT आणि रेडिओलॉजी टेक्निशियन नर्सिंगचे कोर्सेस सुरू केले. त्याही माध्यमातून हे जे वंचित राहिलेले विद्यार्थी आहेत ज्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे असतील किंवा शैक्षणिक परिस्थितीमुळे असतील त्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मिळावं, त्याने स्वतःचा आर्थिक स्तर वाढवावा आणि आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून आपण या पॅरामेडिकलच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना घडवलं. आज बरेचसे विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा आहेत. आज बघतोय आपण या ठिकाणी सकाळपासून विद्यार्थी परिषदचा हा सगळ्यात चांगला उपक्रम गेल्या 4-5 वर्षापासून आमचे अध्यक्ष महादेवराव असतील किंवा आमचे पहिले पुरस्कार असतील डॉक्टर शरद बोरड असतील किंवा सगळेच पदाधिकारी या पुरस्कारात आपले आशिषजी माने असतील, आम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणा मिळते ते या संस्थेचे संचालक सन्माननीय बाळासाहेब माने साहेबांची आणि त्यांच्या प्रेरणेनं आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचं रूपांतर आमच्या या इथल्या शिकलेल्या विद्यार्थ्यांना, शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मिळेल त्याच हिशोबानं आज हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न होतोय. आणि आम्ही आमचं काम झालं म्हणून थांबलो नाही. आम्हाला या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी देणं आहे. आम्हाला या आमच्या शिक्षणाचा फायदा, आमच्या आतापर्यंत आलेल्या जागृतीचा फायदा आमच्या या गोरगरीब विद्यार्थ्यांना व्हावा. इथल्या येणाऱ्या गरीब असेल किंवा कुणाला आई नसते, कुणाला वडील नसतो, निराधार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. निश्चित या शाळेचं नाव महाराष्ट्रभर, देशभर व्हावं. आज बघताय तुम्ही आमच्या या ठिकाणी आलेला 2 फौजी या ठिकाणी आलेले ते देश सेवेचं काम करतायत. म्हणजे या ठिकाणचा विद्यार्थी हा कधी वाया गेलेला दिसून येत नाही. उलट पक्षी तो चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये त्याचं एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देतोय. अशा पद्धतीचं इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तशाच पद्धतीची प्रेरणा मिळावी अशा पद्धतीची आम्ही सगळ्यांची भावना होती आणि हा तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मला सांगायला अतिशय आनंद होतो की हा जो विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून एक आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जातो, मला तोही विद्यार्थी आमच्या डॉक्टर सागर गोरड सारखा किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. गेल्या वर्षीचा मानकरी मीही झालो
मला खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो की या आश्रमशाळेत मी 6 वर्ष काढले. त्याच आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मला तो पुरस्कार मिळावा. खरोखर मी केलेल्या आतापर्यंतच्या कामाची कुठेतरी पोचपावती मिळते का काय, आणि त्याच्यातूनच एक वेगळी एनर्जी निर्माण होते की तुझं काम संपलेलं नाहीये, आता खऱ्या अर्थानं तुला ह्या ग्रामीण पिचलेल्या समाजासाठी तुला काम करायचं आहे, अशी एक मनामध्ये भावना निर्माण झाली. आणि त्याच पद्धतीने इथून पुढचे आपलं काम नक्कीच या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की यापुढे राहील, अशी मला आशा वाटते. विद्यार्थ्यांना एक नवीन एनर्जी मिळते, त्याच्यामधनंही चांगले विद्यार्थी घडतील, स्पर्धा परीक्षेमधनं विद्यार्थी बाहेर जातील, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आज आश्रमशाळा गोंदवले येथे विद्यार्थी परिषद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तर या मेळाव्यामध्ये कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले होते या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत महादेव राठोड. आज श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आपल्या श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा येथे आजी आत्ताचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये एक निबंध स्पर्धा, त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यामधून माजी विद्यार्थी जे आहेत ते हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. माजी विद्यार्थी फाउंडेशन तर्फे हा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये या कार्यक्रमामध्ये एक भरपूर असे जुने माजी विद्यार्थी या माजी विद्यार्थी फाउंडेशनच्या संघटनेशी जोडले गेलेले आहेत आणि यामध्ये माजी विद्यार्थी फाउंडेशन तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये माजी विद्यार्थी परिसंवाद पण ठेवला होता. त्यामध्ये या माजी विद्यार्थी फाउंडेशनचे उद्दिष्ट, ध्येय, धोरणे याचं इथं आपण सर्वजण एकत्र मिळून माजी विद्यार्थी परिसंवाद पण एक 2 सत्रामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. आताच आपल्याला फाउंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती दिलेली आहे. आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष सौ तेजस्विनी शिंदे. नमस्कार. आम्ही 2014 पासून आतापर्यंत आपण ऐकले त्याप्रमाणे माजी विद्यार्थी फाउंडेशन चालू केलेले आहे. तर आजच्या या संत गाडगे महाराज जयंती निमित्ताचे औचित्य साधून आम्ही इथे एकत्र आलो आहे आणि आज विद्यार्थी परिषद आम्ही आयोजित केली होती. तर या विद्यार्थी परिषदेनिमित्त मी आपल्या माजी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आव्हान देते की जे काही विद्यार्थी आपल्या श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेमधून शिकून बाहेर पडलेले आहेत, जे 10वी पास होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, तर त्या सर्वांना एक आव्हान करते की आपण आपल्या परीने आर्थिक, सामाजिक आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी वैयक्तिकरित्या इथे येऊन या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक मंच जो स्थापन केलेला आहे माजी विद्यार्थी फाउंडेशनचा, तर यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या परीने जशी मदत होईल त्याप्रमाणे मदत करण्यासाठी आपण यामध्ये सामील व्हावे. धन्यवाद. आज गोंदवले बुद्रुक येथे खरं तर हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची नगरी म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे. त्याचबरोबर दुसरी ओळख आहे ते यशवंत माने महाराज यांच्या कार्याने, आणि त्यांच्या या कार्यातून एक वेगळं पण आहे ते शैक्षणिक कार्य यशवंत माने महाराजांचं आहे, ते म्हणजे आश्रमशाळा. आज आश्रमशाळेमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळालेला आहे विद्यार्थी परिषद मेळावा झालेला आहे. खरं तर आश्रमशाळातील माजी विद्यार्थी फाउंडेशन या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेलं आहे. खरं तर या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याचं कारण म्हणजे की आश्रमशाळेतील विद्यार्थी कधी एकत्र येत नाहीत आणि एकत्र आणणं तर फार कठीण काम आहे, पण या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक फाउंडेशन स्थापन केलेलं आहे. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी शिकलेले विद्यार्थी एकत्र येऊन माजी विद्यार्थी मेळावा घेत असतात, पण आश्रमशाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आपल्याला शक्यतो कुठे झालेला पाहावयास मिळत नाही. पण या आश्रमशाळेतील माजी विद्यार्थ्यांनी जी फाउंडेशन आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून आज हे सलग 3रं वर्ष माजी विद्यार्थी परिषद हा मेळावा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर या फाउंडेशन आतापर्यंत वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्या उपक्रमाचं सुद्धा आज कौतुक होत आहे. खरं तर आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी हे गोरगरीब घरातील असतात आणि या गरीब विद्यार्थ्यांना जसं आपण शिकलो तेच शिक्षण घेत आहे, तीच परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती भविष्यात या विद्यार्थ्यांची बदलत राहावी, त्यांना काळानुसार अधिक शिक्षण वेगळं काही देता येतंय का, त्यांच्या जीवनात काही बदल करता येतोय का, त्यांना अधिकारी त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला काही उभं करता येतं का, अशा विविध उद्देश या फाउंडेशननं घेतलेले आहेत. आणि उद्देश नुसते डोळ्यासमोर ठेवले नाही तर ते कृती आणि मुक्ती हे दोन्ही जोड या फाउंडेशनने दिलेले आहेत. तर मानदेश भूषण युट्यूब चॅनलला या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी
माहिती दिली त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद आणि या फाउंडेशनच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा. थँक्यू. आपल्याला 2 वाजता कार्यक्रम सुरू करायचा, 4 ला संपवायचा. बाबाला घ्या, बाबाला असं करा सगळ्यांनी एकदा. खरं की सगळ्यांनी